विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमः। ॐ विष्णुपदाय म्हणा सर्वजण नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे निर्विशेष शून्यवादी श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Jaya Radha, Damodar Radha, Damodar Radhe. Jaya Nitai Gaur Hari, Jaya Nitai Gaur Hari, Nitai Gaur Hari, Jaya Nitai Gaur Hari. Prabhupada, 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 Jai Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Gaur Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय, श्री श्री राधा दामोदर की जय, श्री श्री गौर निताय की जय, श्रील प्रभुपाद की जय, समवेत गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्संग कार्यक्रमामध्ये. आपण एकत्रित झालेलो आहोत आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी, ज्या ठिकाणी निताई गौर हरी यांचा द्वितीय ब्रह्मोत्सव किंवा वर्धापन दिवस, वार्षिकोत्सव ज्याला आपण म्हणतो. 2 वर्षापूर्वी आजच्या दिवशी म्हणजे जगन्नाथ मिश्र महोत्सवाच्या दिवशी आपण या ठिकाणी निताई गौर सुंदर, ज्यांचं नाव, या विग्रहांचं नाव आहे निताई गौर हरी, निताई गौर हरी यांची स्थापना किंवा यांचं स्वागत अनंत विष्णू प्रभू किंवा आनंदवर्धन प्रभू यांच्या या निवासस्थानी केलं 2 वर्षापूर्वी. आणि आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत. 2024 मध्ये भगवंतांचं आगमन झालं, 25 आणि आता 26. तर 2024 मध्ये ज्यावेळी पंचतत्व भगवंतांचा अभिषेक झाला मायापूरमध्ये, आणि ज्या वर्षी आपली आयवायफ यात्रा सुद्धा होती, त्याच वेळी आपण भगवंतांच्या या दिव्य किंवा सुंदर असे भगवंत
सर्वांना आकर्षित करणारे त्या भगवंतांचं आपण स्वागत किंवा वेलकमिंग आपण म्हणतो. मंदिरात जी होते ती प्राण प्रतिष्ठा होते. घरात भगवंतांचं स्वागत होतं, वेलकमिंग. घरात प्राण प्रतिष्ठा होत नाही. घरामध्ये भगवंत दयाळू आहेत. जसे घरचे लोक ज्या पद्धतीनं भगवंतांची सेवा करतात त्या पद्धतीनं ते सेवा स्वीकारतात. जसं भगवंतांचे भक्त जर कधी 5 ला उठले तर 5 वाजता आरती होते, कधी 8 ला उठले तर कधी 8 वाजता आरती होते. पण मंदिरात तसं चालत नाही. मंदिरात एकदा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भगवंतांचे जे नीती नियम आहेत, वेळ, भगवंतांचे भोग, भगवंतांची आरती, कुणी असो अथवा कुणी उपस्थित नसो, अगदी त्याच वेळी सगळ्या व्यवस्था आणि त्या सेवा करणं आवश्यक असतं. सकाळी 3:55 म्हणजे 3:55 भगवंतांना उठवावं लागतं. उठवल्यानंतर भगवंतांना अंथरुणातून उठवून भगवंतांना पलंगावरती झोपवलं जातं. मग त्यानंतर भगवंतांना उठवून त्यांना दंत काष्ठ म्हणजे दात घासण्यासाठी, लिंबाची काडी दात घासायसाठी तोच भगवंतांचा ब्रश आहे, दंत काष्ठ. मग पाणी भगवंतांना. त्यानंतर भगवंतांना उठल्यानंतर भूक लागली असेल म्हणून मिष्ठान्न, स्वीट राईस नाही, स्वीट राईस तर हे शॉर्टकट आहे. भगवंतांना स्वीट राईस नाही, दुधाची पूर्णपणे, जसं संदेश, रसगुल्ला, बर्फी, ग्रेन नसतं त्याच्यामध्ये, अन्न नसतं, ती मिठाई ऑफर केली जाते. पण काळांतराने एक शॉर्टकट स्वीट राईस चालू झाली. तर फक्त जे सांगितलं, मिष्ठान्न, रसगुल्ला, दुधाची मिठाई किंवा संदेश इत्यादी. मग त्यानंतर भगवंतांची आरती पहिली, ज्याला मंगल आरती आपण म्हणतो. मंगल आरती झाल्यानंतर भगवंतांचा षोडशोपचार उपचार. षोडश उपचार म्हणजे 16 प्रकारे भगवंतांची आराधना केली जाते. हे छोट्या उत्सवांचं सांगतोय मी. मोठ्या विग्रहांना मग शृंगार होतो, पण छोटे विग्रह जे आहेत, उत्सव विग्रह, त्यांची षोडशोपचार पूजा होते. षोडश म्हणजे 16. तर त्या 16 उपचारामध्ये त्यांचा अभिषेक, नैवेद्य, धूप, दीप, पुष्प, त्यानंतर भगवंतांचं जनेऊ, अलंकार, आभूषण, त्याच्यानंतर भगवंतांची आरती, नैवेद्य आणि प्रणाम, ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत 16 उपचार आहेत. षोडश उपचार. त्या षोडश उपचाराने भगवंतांची आराधना केली जाते. मग श्रृंगार आरती दुसरी. मग त्या श्रृंगार आरतीच्या अगोदर सुद्धा भगवंतांना फळांचा भोग लागतो. मग श्रृंगार आरती झाल्यानंतर 8 वाजता ब्रेकफास्ट, बाल भोग ज्याला म्हणतात. बाल भोग, छोट्या बालकाला ज्या पद्धतीने भगवंत आता गायी चारण्यासाठी निघालेले आहेत, मग भगवंतांना खायला. मग त्याच्यानंतर ठीक 12 वाजता राजभोग, राजासारखा. मग त्याच्यामध्ये कमीत कमी 13 व्यंजन, कमीत कमी 13. जसं भक्तिविनोद ठाकूरांनी प्रार्थनेमध्ये लिहिलेलं आहे, भज भकत वत्सल श्री गौरहरी, ज्याला आपण भोग आरती म्हणतो. शुक्त शाकादी भाजी, नलिता कुष्मांड, दुग्ध दधी तुंबी, दधी मोचा खांड. ते भजन आहे भोग आरती. त्याच्यामध्ये पूर्ण ते भक्तिविनोद ठाकूर लिहितात काय काय भगवंतांना ऑफर केलं जातं. लिस्ट आहे भगवंतांना काय काय ऑफर केलं जातं त्याची. तर ते म्हणतायत, शुक्त शाकादी भाजी, नलिता कुष्मांड. शुक्त म्हणजे कडू भाजी, ज्याच्यामध्ये कारलं किंवा कढीपत्ता इत्यादी. दधी दालना, दुग्ध तुंबी, दधी मोचा खांड. मुग्ध बोडा, माश बोडा, रोटी कागृतान्न. शुष्कोली पिष्टेक खीर, पुरी पायसान्न. अमृत कर्पूर अमृत केली, रंभा क्षीरसार. अमृत रसाल अम्ल 12 प्रकार. 12 प्रकारचे लोणचे, आचार. आपल्याला 2च माहिती, लिंबूचं आणि आंब्याचं बस. 12 प्रकार. लुची चिनी सरपुरी, लाडू रसाबली. भोजन करेन कृष्ण होय कुतूहली.
तर या ठिकाणी भक्तिविनोद ठाकूर लिखतायत, शुक्त म्हणजे कडू भाजी, शाक म्हणजे पालेभाजी, भाजी म्हणजे सुकी भाजी, नलिता, कुष्मांड या भाज्यांची नाव आहेत. डाली म्हणजे डाळ, वेगवेगळ्या प्रकारची डाळ, मसला पप्पू, सपड पप्पू, वेगवेगळ्या प्रकारचे डाळ. दुग्ध, तुंबी, दधी, मोछा, खांड म्हणजे आपलं जॅकफ्रूट, फणस. नंतर मूग डाळीचा वडा, रोटी, घी युक्त अन्न, अन्न म्हणजे भात, भातामध्ये घी. शुष्कोली, पिष्टक, पिठा, पिठा म्हणजे एक पिठापासून बनवलेलं, जसं मोदक जसा असतो तसं बनवून त्याला याच्यामध्ये ठेवलं जातं रबडीमध्ये. क्षीर म्हणजे आठवलेलं दूध. पुरी, पायस म्हणजे खीर. अमृत रंभा, अमृत, केळी आणि रबडी दोन्ही मिक्स करून अमृत केली नावाची खीर. द्वादश प्रकारचे लोणचे. लुची, चीनी 12 वाजता. त्यानंतर भगवंत थोडं खाऊन थोडं रिलॅक्स, मग विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा 4 वाजता कमीत कमी 5 प्रकारची फळं आणि फळांचा ज्यूस. किती वाजता? 4, 5 नाही, 4:30ला आरती होते, 4 वाजता भगवंतांना उठवून. त्यानंतर 6 वाजता संध्या भोग, ज्याच्यामध्ये पुरी, सब्जी, हलवा, खिचडी. त्यानंतर 8 वाजता शयन भोग. शयन भोग मध्ये पुन्हा चपाती, सब्जी, दाल, राईस, स्वीट सगळं पूर्ण 8 वाजता. आणि मग शयन आरतीच्या वेळी शयन भोग म्हणजे दुधाची रबडी आणि गाईचं दूध आणि पाणी. इतकं सगळं करणार का घरी? इतकं सगळं शक्यच नाही, इतकं सगळं करणं. आणि म्हणून घरी आपण भगवंतांना वेलकम करतो, बोलवतो आणि मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होते. मंदिरामध्ये कोणी व्यक्ती उपस्थित असो नसो, व्यवस्थापनातील लोक असो नसो, पण नीती नियमाने भगवंतांची सेवा होणं सगळ्यात हायेस्ट जे आहे ते राधाकृष्णांची सेवा आहे. गौरनिताई दयाळू आहेत आणि म्हणून आपले श्री प्रभुपाद म्हणायचे की गौरनिताई आपण त्यांच्या घरी पण नेऊन ठेवू शकतो जे मांसाहार करतात. त्यांच्या घरी पण ते इतके दयाळू आहेत की त्यांच्या घरी सुद्धा गेल्यानंतर त्यांना ते भक्त बनवतील. गौरनिताई त्याच्यापेक्षा थोडी कडक सेवा आहे जगन्नाथांची. गौरनिताईला सकाळ संध्याकाळ 2 वेळा कमीत कमी भोग लावावा लागतो आणि 2 वेळा आरती, प्रातःकाल आणि संध्या. जगन्नाथांना 3 वेळा भोग लावतो, सकाळ, दुपारी राजभोग आणि संध्याकाळी. पण राधाकृष्णांची हायेस्ट डिटी वर्षिप आहे ज्याच्यामध्ये 7 वेळा भोग आणि तेवढ्यांदा आरती प्रत्येक भोग नंतर. आणि म्हणून आपण घरी भगवंतांची जशी विधिवत प्राण प्रतिष्ठा होते मंदिरामध्ये तशी प्राण प्रतिष्ठा केली जात नाही. पण आता असं नाही की प्राण प्रतिष्ठा झाली नाही म्हणजे ते भगवंत नाही आहेत. भगवंत आहेत, पण त्या भगवंतांची इतकी दयाळू ते भगवंत आहेत, ज्या पद्धतीनं घरी जसे नियमाने आपण करू शकत नाही, भगवंतांचे भक्त ज्यावेळी जसं उठतात त्यावेळी भगवंत उठतात. मंदिरात चालते का पुजारी उठले नाही, चला आज 8 वाजता मंगलारती, नाही. पण घरचे भगवंत दयाळू आहेत, ते भगवंत ज्यावेळी त्यांचे भक्त उठतात तेव्हा भगवंत उठतात. हे अंतर आहे घरी आणि मंदिरातील भगवंतांमध्ये. श्रील प्रभुपाद भागवतच्या 2ऱ्या स्कंदामध्ये वर्णन करतात की ज्या घरामध्ये मुलांची आयु 12 वर्ष झालेली आहे, किती? 12. त्या 12 वर्षाच्या प्रत्येक भक्तांनी, प्रत्येक युवकांनी, प्रत्येक युवतींनी आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा घेऊन भगवंतांची सेवा चालू करायला पाहिजे. आणि ती पण कशी? जशी मंदिरात होते तशी. मंदिरात होते तशी भगवंतांची सेवा, 7 वेळा भोग, 8 वेळा आरती, अशी सेवा शिकायला पाहिजे. आणि ती गृहस्थाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आणि घरामध्ये जर भगवंतांचे विग्रह नसतील तर मग ते घर भवन राहत नाही, ते फक्त राहतं वन. आणि वनामध्ये कोण असतात? सगळे पशु आणि प्राणी. म्हणजे भगवंत, षड ऐश्वर्यपूर्ण भगवंत ज्या घरामध्ये राहत नाहीत त्याला मग वन राहतं.
आणि तिथं 2 पायाचे चांगले शिकलेले स्मार्ट मग प्राणी राहतात. ह्युमन बिईंग. माणसाला काय म्हटलेलं आहे शाळेत? काय शिव? माणूस हा प्राणीच आहे, सर्व भक्षक. एक असतात शाकाहारी प्राणी, दुसरे असतात मांसाहारी. पण माणूस सर्व भक्षक आहे, काही खातो, त्याला काही द्या. ते नीती नियम काही नाही, काहीही खातो. जसं गुरु महाराज म्हणतात, चायनामध्ये असा कोणताही जीव राहिलेला नाही जे चायनीज लोक खात नाहीत. उडणारा, सरपटणारा, पाण्यातला, जमिनीवरचा, काही सापडलं की ते खातात. फ्रेश एकदम असे साप ठेवलेले असतात, मग तुम्ही सिलेक्ट करायचं कुठला साप खायचा. नंतर विंचू, खेकडा, काही पण, गांडूळ, मुंग्यांचा ब्रेड. आणि स्नेक वाईन आता नवीन प्रसिद्ध झाले, स्नेक वाईन. तसं इथं पण दारूची दुकानं प्रसिद्ध होतात, किंगफिशर, बियर. तर तसं तिथं स्नेक वाईन प्रसिद्ध आहे. स्नेक वाईन म्हणजे काचेच्या बरण्यामध्ये साप एक ठेवतात आणि त्याच्यामध्ये दारू होतात, जिवंत साप असतो त्याच्यात, आणि ती दारू स्नेक वाईन. काय खातात? उडणारे, सरपटणारे पकडले की खातात. आपण किती भाग्यशाली, आपल्याला माहित तरी आपण काय खायला पाहिजे आणि काय नाही खायला पाहिजे. तर अशा ठिकाणी सुद्धा श्रील प्रभुपादांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. आणि हे निताई गौर सुंदर किंवा निताई गौर हरी इतके कृपाळू आहेत की जे मांसाहारी लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी भक्तीमध्ये आणण्याची भगवंतांची कृपा आहे. इतके दयाळू, तापी, कुणीही पापी असो, पापी तापी येतचिलो, हरी नामे उद्धारिलो, तार साक्षी जगाई माधाई. पापी म्हणजे ज्यांनी कोणतंही असं नव्हतं की पाप केलं नव्हतं, फक्त एक त्यांनी कार्य केलं नव्हतं, तो म्हणजे वैष्णवपराध. आणि ज्या दिवशी वैष्णवपराध झाला त्या दिवशी भगवंत त्यांना दंड देण्यासाठी प्रकट झाले. पण नित्यानंद प्रभू जे आदी गुरु आहेत किंवा जे चैतन्य महाप्रभूंपेक्षा दयाळू आहेत, निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल, जे छायाय जगत जोडाय, हेनो निताई दीने भाय, राधा कृष्ण पायते नाय. जोपर्यंत नित्यानंद प्रभूंच्या चरणांचा कुणी आश्रय घेत नाही तोपर्यंत राधा कृष्णांची भक्ती इम्पॉसिबल आहे. आणि म्हणून आपण राधा कृष्णांची दर्शन घेण्या अगोदर नित्यानंद प्रभूंचे चरण ठेवलेले आहेत. हेन निताई दीने भाय, राधा कृष्ण पायते नाही. आणि त्यांच्या कृपेशिवाय राधा कृष्णांची प्राप्ती तर होणारच नाही. आणि तार साक्षी जगाई माधाई रे. आणि त्याचे साक्षी पण आहेत. कोण आहेत? साक्षी जगाई आणि माधाई. ज्या व्यक्तीला नित्यानंद प्रभूंना ज्यांनी दारूचं मटकं त्यांच्या डोक्यावरती फोडलं, रक्त प्रवाह होऊ लागला, आणि तरी नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभूंच्या चरणांमध्ये जाऊन प्रार्थना करतायत, भगवंता सुदर्शन नको, यांच्यावर दया करा, यांना भक्ती द्या, यांच्यावरती कृपा करा. आणि जेव्हा त्या जगाई माधाईने सुदर्शन चक्र बघितलं तेव्हा कळालं आता काय खरं नाही, आणि मग लगेच भक्त झाले. तोपर्यंत भक्त झाले ना, त्याच्या सुदर्शन चक्र दिसलं तेव्हा मग लगेच भक्त झाले. आणि जगदानंद आणि माधवानंद जे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेले होते, पण सर्व प्रकारचे पाप कृत्य केलेले असल्यामुळे ते नाव झालं जगाई आणि माधाई. जसा अजामिल पण कधी भक्ती करत नव्हता, पण ज्यावेळी चुकून यमदूतांना बघितल्यानंतर असे विक्राळ, त्यांचे भूतासारखे राक्षसी त्यांचे दात, एकदम असं अगदी भयंकर ते रूप त्या यमदूतांचं पाहिल्यानंतर नारायण 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 ओरडू लागला. आणि नारायण कुणाचं नाव होतं? त्याच्या मुलाचं. पण मुलाचं जरी नाव असलं तरी ते नाव कुणाचं आहे? भगवंतांचं आहे. भले त्याच्या मुलाला ठेवलं नारायण म्हणून नाव, पण नाव आहे साक्षात भगवंतांचं. आणि त्या भगवंतांचे दूत, विष्णुदूत त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि त्या विष्णुदूताने थांबवलं, म्हटले थांबा, तुम्ही, तुमचा अधिकार या व्यक्तीवरती नाहीये. म्हटले कसं काय? इतका पापी आहे. म्हटले आम्हाला तर घेऊन जायचं म्हटलं अधिकार. म्हटले नाही, त्यांनी नारायणाचं नाव घेतलं. नारायण तुमच्या, जी तुमची सीमा आहे त्या सीमेच्या पलीकडे त्यांचं ज्युरिडिक्शन आहे, बियॉन्ड युअर ज्युरिडिक्शन, तुमच्या नियंत्रणामध्ये नाही आहेत ते आता.
त्यांना कळालं नाही. म्हटलं कोण आहे ते सुंदर, इतके शंख चक्र गदा पद्म धारण केलेले सुंदर हे आलेले आहेत विष्णुदूत. आणि त्यावेळी ते अजामिलला पकडण्यासाठी आलेले 3 यमदूत गेले कुठं? यमराजांजवळ. आणि यमराजांना सांगितलं, म्हटले काय चाललंय, आम्हाला तर वाटलेलं तुम्हीच सगळ्यात मेन आहे, तुमच्यापेक्षा पण कोणीतरी श्रेष्ठ आहे का? आज बघितलं म्हटलं मी ते 4 विष्णुदूत आलेले शंख चक्र गदा पद्म धारण करून, आणि त्यांनी आम्हाला थांबवलं, अजामिलला घेऊन येण्यासाठी परवानगी नाही दिली. कोण आहेत ते? म्हटले त्यावेळी त्यांनी हात जोडला यमराजांनी आणि म्हणाले, ते माझ्या स्वामींचे दास आहेत. तुम्हाला वाटत होतं मीच तुमचा मालक आहे, पण माझेही कुणीतरी मालक आहेत. माझेही स्वामी ते नारायण आहेत आणि ते नारायणाचे दास आहेत. त्यामुळे हास्येतम परिसांकेतवा, जर कोणी हसून सुद्धा, हसताना हे हरे कृष्ण आले, हास्येतम म्हणजे थट्टा मस्करी जरी कोणी करत असेल, हास्येतम परिसांकेतवा म्हणजे कोणी इशारा कर, हे बघा हरे कृष्ण आले. एक असतात चिडवताना म्हणणारे आणि एक संकेत करून म्हणणारे. हास्येतम परिसांकेतवा, अशा जरी हसते वेळी किंवा इशारा करून सुद्धा त्यांनी भगवंतांचं नाव घेतलेलं असेल, त्यांच्याकडे तुम्ही कधीही जाऊ नका. ज्यांच्या कंठामध्ये कंठीमाळ ज्यांनी धारण केलेली आहे तुळशी, त्यांच्याजवळ तुम्ही कधी जाऊ नका. ज्यांनी भगवंतांच्या नावाचा आश्रय घेतलाय त्यांच्याजवळ तुम्ही जाऊ नका. ऊर्ध्व पुंड्र तिलक म्हणजे भगवंतांचे 2 चरण आणि भगवंतांच्या चरणावरती तुलसी. लोकांना वाटतं क्या है, पेंटिंग किया है क्या है, कुछ तो डेकोरेशन है, कुछ तो है, क्या है? तर हे 2 भगवंतांचे चरण आणि भगवंतांच्या चरणावरती तुलसी. हे तुळशीचं पान भगवंतांच्या आपण चरणावरती लावतो. ऊर्ध्व पुंड्र तिलक म्हणतात. ऊर्ध्व म्हणजे असा लावतो आपण, वरती जातोय. ऊर्ध्व पुंड्र, खालून जरी लावलं तरी वरती जातोय. ऊर्ध्व म्हणजे वरती जाणारा. ऊर्ध्व पुंड्र तिलक आणि तुलसी. आणि त्यावेळी यमराजाने सांगितलं की अशांजवळ तुम्हाला जायची परवानगी नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की 12 महाजन आहेत. महाजनो येन गतस पंथा, त्याच्यामध्ये नारद, भीष्म, युधिष्ठिर महाराज, शिवजी, त्याच्यानंतर जनक महाराज, इतके सगळे जे आहेत. आणि बलीर वयम, बली महाराज पण आहेत, सुखदेव गोस्वामी आहेत आणि स्वतः मी, आम्ही 12 जण जे आहेत त्या भगवंतांना आम्ही जाणकार आहोत, भगवंतांना आम्ही जाणलेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे महाजनो येन गत सपंथा. महाजन जे चालतात हे 12 महाजन आहेत, त्यांच्या पदचिन्हांवरती आपण चालणं आवश्यक आहे. तर बघा श्रील प्रभुपादांची कृपा की ते अशा भगवंतांना त्यांनी घरोघरी आणलेलं आहे. तसं सोलापूरमध्ये गौरनिताई कमी आहेत, जगन्नाथ जास्त आहेत. प्रत्येक घरोघरी जगन्नाथांचे विग्रह आहेत. का? कारण जगन्नाथांची रथयात्रा प्रसिद्ध होती सोलापूरमध्ये. 2003 पासून मला आठवत आहे. सुरुवातीच्या काळात माझा जो पहिला संपर्क आला सोलापूरचा, तेव्हा मी तुमच्यासारखे युथ होतो, जॉईन झालं नव्हतं अगोदर. आणि जॉईन होण्या अगोदर जगन्नाथांना बेळगाव मधून घेऊन यायची सेवा आमच्याकडे होती. जे जगन्नाथ आहेत बेळगावमध्ये इथं, कारण का रथयात्रेमध्ये जगन्नाथ असायचे गुढीपाडव्याला, पण जगन्नाथांचे विग्रह नव्हते. आणि मोठे विग्रह बेळगावमध्ये होते त्या काळात फक्त. आणि मग क्रुझरमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा घेऊन रात्रीच्या वेळी आम्ही इथं पोचायचो. मग रात्री विश्रांती कुठं? दाजीपेठ बालाजी मंदिर, त्याच्या मंगल कार्यालयामध्ये. आणि मग जगन्नाथ उतरून ठेवायचे रात्री, तिथंच मुक्काम करायचा, रथयात्रा करायची. रथयात्रा झालेल्या दिवशी रात्री पुन्हा क्रुझरमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा घेऊन वापस. 2002, 3, 4 त्या काळात जेव्हा जॉईन व्हायची तेव्हा फुल टाइम होणार होतो, पण जॉईन झालो नव्हतो तेव्हा सुरुवातीला. तेव्हापासून आज 23-24 वर्ष झाली इस्कॉन सोलापूरशी संबंध. त्यानंतर 2006 मध्ये जेव्हा गुरुमारांची मी निजी सेवा म्हणजे पर्सनल सर्वंट होतो, त्यावेळी जागा बघायचं चाललेलं. सगळ्यात पहिला कार्यक्रम चालू झाला आपल्या चाटलाजींच्या इथं, चाटला साडी सेंटरच्या वर. त्यानंतर साधुसंग प्रभूंनी घर बांधल्यानंतर त्यांच्या हॉलमध्ये सुरुवात झाली कुंचन नगरमध्ये. तिथून मग चाटला, चाटल्यानंतर साधुसंग प्रभूंच्या घरी, ज्यांचं घर आहे साधुसंग प्रभूंचं,
त्यांच्या हॉलमध्ये वरती, आणि हॉलच्या वरती गुरु महाराजांची खोली. मग तिथून अमृता अपार्टमेंट, जिथं लक्ष्मी मंदिर आहे, साधू संतप्रभूंच्या घरात जिथं टर्न जातं तिथंच अमृता अपार्टमेंट. आणि अमृता अपार्टमेंटमध्ये मग 2004 मध्ये राधा पंढरीनाथांची प्राणप्रतिष्ठा झाली, आणि तिथले जे जगन्नाथ होते छोटे, ते मग इष्टदेव प्रभूंनी इथं आणले अमृता अपार्टमेंटमध्ये. मग तेव्हापासून जगन्नाथांची सेवा चालू झाली. आणि जगन्नाथांची सेवा झाल्यानंतर सुरुवात मग तिथून जागा बघायचं चालू झालं. मग 2006 मध्ये ही जागा फायनल झाली. 2007 मध्ये भूमिपूजन झालं. जिथं आता सेक्युरिटीचं ऑफिस आहे तिथं भूमिपूजन झालं. कोण होतं भूमिपूजनला आपल्यापैकी? कोणीच नाही. प्रोज होते आणि चरणारविंद प्रो होते, चेतन चिंता. 2007 भूमिपूजन. मग भूमिपूजन झाल्यानंतर जिथं आपण सगळे थांबतात, खाली आश्रम जो आहे, 1 नंबर रूम मध्ये जगन्नाथ, 2 नंबर रूम मध्ये सगळे मग त्यांचे भक्त, 2 पासून 1 मध्ये जगन्नाथ, 2 मध्ये किचन, आणि सगळे तिथून मग भक्त, सगळे तेवढेच खोल्या. आणि आता जिथं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या ठिकाणी 2 खोल्या होत्या. इष्टदेव प्रभूंचं घर, बेडरूम, किचन त्यांचं. जिथं आता ऑफिस आहे, जे ऑफिसच्या बाहेर जिथं टाईल्स आहेत ते त्यांचं बेडरूम, आणि ऑफिस आहे तिथं रूम आणि किचन, तेवढंच. मग नंतर मग 2009 मध्ये जी आता मंदिराची बिल्डिंग किंवा ऑल्टर आणि वरती ज्या 2-3 खोल्या आहेत त्या 2009 मध्ये तयार झाल्या, आणि छोटे राधा दामोदरांची प्राणप्रतिष्ठा झाली. पहिल्यांदा सोलापूरमध्ये 7 दिवस गुरु महाराजांनी कथा केली, मराठी भागवत कथा. ऑल इंडिया पदयात्राचे भक्त, आणि 7 दिवस कथा. आणि 7वा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्या दिवशी राधा दामोदरांची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि त्या दिवशी गुरु महाराजांनी सकाळी राधा दामोदरांची प्राणप्रतिष्ठा, दुपारी पंढरपूर, आणि संध्याकाळी आरोड्यामध्ये पहिली जन्माष्टमी. 3 जन्माष्टमी, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. आणि जे गौरनेते आपण जे मंदिरात पाहतो ते गोविंद भक्त प्रभूंचे आहेत विग्रह. गोविंद भक्त प्रभूंचे गौरनेते आहेत, ते त्यांचे निजी बेळगावमध्ये होते. आणि ते त्यांचे तर 3 ऑल्टर तयार झाले 2009 मध्ये. राधा दामोदर मध्ये एका बाजूला गौरनेते आणि एका बाजूला जगन्नाथ बलदेव सुभद्रा. जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा राधा पंढरीनाथ येण्या अगोदर पंढरपूरमध्ये त्यांची सेवा व्हायची, ते आता मग दयाल कृष्ण प्रभूंच्या घरी आहेत. तेच आपण त्या दिवशी कथा ऐकली त्यांची, जगन्नाथ कसे प्रकट झाले. तर सांगायचा उद्देश की ज्यावेळी भगवंत भक्तांच्या घरी प्रकट होतात, त्या भक्तांच्या अधीन ते होतात. जे भगवंतांना खायला घालतात ते स्वीकारतात, कधी कंप्लेंट नाही करत बिचारे. तिकड झालं, मिडजात झालं, कमी झालं, काही. भगवंत इतके भक्ताच्या अधीन होतात. पण याचा अर्थ नाही की आपण सहजीय बनून भगवंतांची सेवा करते वेळी अपराध होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. एक आहे यंत्र, एक आहे तंत्र, आणि एक आहे मंत्र. यंत्र म्हणजे मशिनरी, तंत्र म्हणजे भगवंतांची केली जाणारी सेवा, ज्याच्यामध्ये माला बनवणं, कपडे घालणं भगवंतांना, पोशाख, भोग लावणं इत्यादी. पण ते मंत्रोच्चारणच्या सोबत झालं. मंत्र आणि तंत्र दोन्ही आवश्यक आहे. आपण जर म्हटलं भगवान भाव के भूखे हैं, उनको क्या मंत्र तंत्र की आवश्यकता है? भगवान खा लो, भगवान थोडी खाएंगे. त्याच्यासाठी भोग मंत्र आहे, भगवंतांना उठवण्याचे मंत्र आहेत, भगवंतांना झोपवण्याचे मंत्र आहेत, भगवंतांना आरती करते वेळी वापरले जाणारे मंत्र आहेत. तर ते सगळे मंत्र तंत्र आपण शिकणं आवश्यक आहे, ज्यामुळे चांगल्या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. ते गरज नाही मोठमोठे यज्ञ वगैरे शिकण्याची, पण कमीत कमी बेसिक जे आहेत त्या शिकणं अर्चा विग्रहांची सेवा करताना आवश्यक आहे. मी मंदिरात सांगितलं 16 उपचार म्हणजे 16 उपचार. आपण घरी किंवा सिम्पलर त्याचं वर्जन जे आहे, सेकंड नेक्स्ट वर्जन, 5 उपचार. किती? 5 म्हणजे 5. 5 उपचारामध्ये गंध, धूप, दीप, नैवेद्य आणि पुष्प. गंध, धूप, दीप, पुष्प आणि नैवेद्य 5.
दोनच प्रकार आहे, एकतर पंचोपचार नाहीतर षोडशोपचार, मध्ये कुठला नाहीये. गंध म्हणजे भगवंतांना लावला जाणारा गंध, धूप म्हणजे अगरबत्ती, दीप म्हणजे दिवा, त्यानंतर पुष्प आणि नैवेद्य. तर हे 5 प्रकारे, तर कमीत कमी 5 प्रकारे आपण जर भगवंतांची सेवा करणं आवश्यक आहे. ज्यांच्या घरी डीटी आहेत, फोटो आहेत, जगन्नाथ आहेत, गौरनिताई, जे काही कमीत कमी 5. षोडशोपचार नाही तर नाही, कमीत कमी पंचोपचारानं तरी भगवंतांची आराधना करणं अगदी आवश्यक आहे. त्यामुळे छोट्या छोट्या जसं आरती करणं आपण शिकलं पाहिजे, कशी आरती केली पाहिजे. अगरबत्ती किती वेळा फिरवतो आपण? 7 वेळा. किती वेळा? 7 वेळा. त्यानंतर दीप दाखवते वेळी भगवंतांच्या चरणांना किती वेळा? 4. नाभीला 2, भगवंतांचं मुखारविंद 3, पूर्ण शरीर 7. झालं. एक झालं गंध, नंतर दीप, नंतर तिसरं काय असतं? अर्घ्य, पाणी. अर्घ्य ज्याला म्हणजे शंखामध्ये आपण भगवंतांना, तर भगवंतांच्या मुखारविंद चेहऱ्याला 3 वेळा आणि संपूर्ण शरीर 7 वेळा. त्यानंतर काय असतं? रुमाल. रुमाल म्हणजे भगवंतांना पुसायसाठी नाही. आपण जेव्हा घरी कोणी गेस्ट येतात किंवा कोणी मोठे अतिथी येतात त्यांचे आपण चरण धुतो आणि स्वागतार्थ शॉल वगैरे देतो ना आपण, मोठी शॉल किंवा गळ्यामध्ये कापड वगैरे घालतो. मग तर भगवंतांना दररोज शॉल कशी ऑफर करणार, म्हणून मग ते वस्त्र, भगवंतांच्या सेवेसाठी वस्त्र किती वेळा? 7 वेळा. त्यानंतर पुष्प. पुष्प किती वेळा? 7 वेळा. त्यानंतर चामर. चामर किती वेळा? 7 वेळा. त्यानंतर मोरपंख. विसरला? मोरपंख म्हणजे व्यजन. कालच मी सांगितलं, चामर आणि व्यजन ते 7 वेळा. उन्हाळ्यामध्ये गौर पौर्णिमेपासून फाल्गुन पौर्णिमा ते शरद पौर्णिमेपर्यंत मोरपंख किंवा व्यजन, आणि मग कार्तिक पौर्णिमेपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत ते व्यजन वापरायचं नाही, चामर वापरायचं. चामर आपण भगवंतांना अर्पण करतो कशासाठी? किडे किंवा माशा किंवा काही छोटे जे भगवंतांच्या आसपास फुलांपासून जे भृंग किंवा जे किडे भगवंतांच्या अंगावरती एवढी सुंदर फुलं वगैरे असतात त्याला आकर्षित, हे नाही आहेत सुंदर, हे आपण भगवंतांना ऑफर करत नाही कधी, कारण त्याला वास नसतो म्हणून. हे गलाट्याची फुलं जी म्हणतात त्याला वास, ज्या फुलांना वास नसतो ती भगवंतांना आपण अर्पण नाही करत. जी वेगवेगळी जे आपण सकाळी आज पाहिलं पुष्पाभिषेकसाठी गुलाबची पाकळ्या, ते खरा ओरिजिनल गुलाब आहे, गुलकंदी गुलाब, आणि त्याच्यापासूनच गुलकंद तयार होतो. जे हारामध्ये वापरलेली जी फुलं होती पिवळ्या रंगाची आज, तो डच रोज आहे, त्याला वास वगैरे काय नसतो, फक्त एकच ते कडक असते बस, त्याला वास नाही काय नाही. डच मधून तो तयार झालेला रोज आहे. आपला भारतीय गुलाब जो आहे तो त्याच्या पाकळ्या पडतात पण हारामध्ये तो टिकत नाही, आणि त्याच्यामध्ये साखर घालून 15-20 दिवस ठेवून, महिनाभर ठेवून त्याचं प्रोसेस केल्यानंतर मग गुलकंद तयार होतं. मग त्या फुलाचं नावच आहे गुलकंदी गुलाब, त्याच्यापासून गुलकंद तयार होतो. आम्ही लहानपणी ते फुलं गोळा करून त्याच्या साखर डब्यात घालून ठेवतो गुलकंद तयार व्हायसाठी, पण तितकंच प्रोसेस नाही होत लवकर. तर चामर, किडे वगैरे भगवंतांपासून दूर फेकण्यासाठी, आणि व्यजन भगवंतांना हवा देण्यासाठी, थंड हवा. कधी कधी मोरपंख असं फिरत भगवंतांना हवा पण लागते, असं पूर्ण व्यवस्थित जर हवा त्या व्यक्तीला पोचण्यासाठी आपण मोरपंख. आणि आरतीची सुरुवात झाली म्हणून शंख, आणि आरती संपल्यानंतर शंख, ते इंडिकेशन भगवंतांची आरती चालू झालेली आहे. ध्यानपूर्वक न झोपता भगवंतांच्या आरतीमध्ये भाग घ्या. मला काल एकटे भक्त म्हटले, प्रभूजी तुम्ही शंखच वाजवले नाही आरती झाल्यानंतर. मी म्हटलं असं तर नाही झालं कधी शंख, कालचीच गोष्ट, काल गौर पौर्णिमेला. मग मी नंतर कॅमेरा चेक केला पूर्ण, मी शंख वाजवला की नाही. मी पूर्ण चेक केल्यानंतर कळालं की तो वाजवलेला होता शंख. त्यांचं लक्ष नव्हतं, त्यांना कळालंच नाही. रोजी तुम्ही नाही, नंतर माझं लक्ष नव्हतं. म्हणजे विचारा, इतका मोठा शंख वाजलेला आणि आवाज असून सुद्धा लक्षात नाही आलं. इतिहास नाही आहे, कालची गोष्ट. इतिहास किंवा फार मोठ्या काल गौर पौर्णिमे दिवशी. म्हणून इंडिकेशन सुरुवात आणि एंड, जे शंख ध्वनीनं एक
पवित्र वातावरण उत्पन्न होतं. जसं आपल्याकडे आपण म्हणतो जय हो जय हो जय हो, तसं बंगालमध्ये हुलूर ध्वनी, जे माताजी लोक आवाज करतात, फक्त ते स्त्रियांसाठी अनुमती आहे. हुलूर ध्वनी लोक घाबरदारी, काय झालं एकदम शंख वाजल्यानंतर. तर हुलूर ध्वनी ती त्यांची तिथली परंपरा आहे. तर जसा देश वैसा बेश. तर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी जातो तशी तशी एक व्यवस्था किंवा परंपरा बदलत जाते. जसं इथलं भोजन, इथल्या सवयी, इथली दैनंदिनी, इथल्या पूजा पद्धती वेगळ्या आहेत. थोडं मराठवाड्यात गेल्यानंतर तिथलं खाणं, तिथली पूजा, तिथली परंपरा वेगळी आहे. त्याच्या पुढे आपण एमपी मध्ये जातो, गुजरात मध्ये जातो, सगळीकडे. आता इथं जसं आपण भात खातो, मिनिमम एवढा तरी भात, मिनिमम मग एवढा तर कमीत कमी, इथून मिनिमम पासून मग एवढा होतो. मी जेव्हा गुजरातमध्ये एका भक्तांच्या घरी होतो, आपली जशी वाटी असते ना, वाटी डाळ घेण्याची वाटी, तेवढा राईस ते 4 जणांसाठी बनवत होते. तेवढा राईस म्हटलं हा तर कोपऱ्यात सुद्धा लागणार नाही एकट्याच्या. तेवढा राईस 4 जणांसाठी, छोट्या साईजचा चमचा असतो त्याच्याने. प्रत्येका ठिकाणी वेगळं वेगळं, कारण का त्यांचं कसं प्रत्येक वेळी खाण्याची पद्धतीचं भगवंतांना भोग थोड्या 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 वेळानंतर चालेल. मारवाडी गुजराती लोक, बरोबर बरोबर का आदित्य? बघितलं की नाही मालकांना? कन्फ्युज झाला प्रोजी, मी तर नाही खाल्लो, मी नाही. तर जे मारवाडी गुजराती जे आहेत त्यांची खाण्याची पद्धती वेगळी आहे. तशाच परंपरा पण बदलतात. भगवंतांची पूजा करण्याची वेळ बदलते किंवा पद्धती बदलते, पण भगवंतांची सेवा मात्र त्याच पद्धतीने. परंपरा जरी बदलत असल्या तरी सगळीकडे एक तर षोडशोपचार किंवा पंचोपचार. पंचोपचार मध्ये काय काय? सगळ्यात पहिला गंध, नंतर धूप, नंतर दीप, नंतर पुष्प, नंतर नैवेद्य, आणि सगळं झाल्यानंतर प्रणाम. हा प्रणाम सगळ्यात महत्वाचा आहे. आपण कोणतीही सेवा आणि कोणतीही पूजा करत असतेवेळी येन केन प्रकारेण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आपल्याकडून अपराध घडतात. आणि म्हणून अर्चा विग्रहांची पूजन झाल्यानंतर आपण भगवंतांच्या बाहेर लावलेलं तिथे एक बोर्ड, अज्ञानात अथवा अज्ञानात, एकदम कळत किंवा न कळत आपण जे आपले केलेले जे अपराध आहेत, किंवा भगवंता तुम्ही जे अपराध आहेत, प्रतिज्ञा तव गोविंद नमे भक्त्या प्रणश्यती इति संसृत्य प्राणान संधारमाम्यहम. भगवंता तुम्हीच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही, म्हणून हे लक्षात ठेवून मी तुमची सेवा करण्याचा धाडस करतो. इति संसृत्य प्राणान संधारमाम्यहम, मी माझे प्राण रोखलेले आहेत. अपराध सहस्त्राणी क्रियन्ते अहर्निशं मया दासोहम इति मत्वा क्षमस्व मधुसूदन. अपराध सहस्राणी, हजारो. एक अपराध नाही करत आपण, किती अपराध होतात? हजारो. कधी माशांना मारतो झोपेत, कधी डास मारतो गालावर डास, किती अपराध चाललेले. कधी भगवंतांच्या समोर असं बसणं, भगवंतांच्या समोर पाय दाखवणं, हे पण सगळे अपराध आहेत. 64 प्रकारचे अपराध रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू मध्ये दिलेले आहेत. भगवंतांसमोर जांभई देणं, भगवंतांसमोर जोर जोरात बोलणं, भगवंतांसमोर हसणं, भगवंतांना पाय दाखवणं, भगवंतांना पाठ दाखवून बसणं, असे कित्येक अपराध आहेत. आणि म्हणून आचार्य प्रार्थना, अपराध सहस्त्राणी, हजारो अपराध माझ्याकडून झालेले आहेत, पण भगवंता मला क्षमा करा. अपराध सहस्त्राणी क्रियन्ते अहर्निशं मया, म्हणजे मी सकाळी, दिवसभर आणि रात्री सुद्धा. अह म्हणजे दिवस, निशा म्हणजे रात्र, दोन्ही वेळा, दिवसा पण आणि रात्री झोपेत पण आम्ही अपराधच करत असतो. क्रियन्ते अहर्निशं मया दासो अहम इति मत्वा, मला तुमचा एक सर्वसाधारण तुच्छ दास म्हणून मला काय करा? क्षमा करा. तुम्ही जर क्षमा नाही केली तर मग कोण क्षमा करणार? अपराध तर होतच असतात. त्यामुळे कृपा करून माझ्यावरती क्षमा करा, दया करा, आणि दया करून पुन्हा मला भगवंता तुमच्या सेवेत घ्या. कळालं? पंचोपचार पूजा, षोडशोपचार पूजा, अपराध मंत्र. म्हणून प्रत्येकाने जेव्हा जेव्हा आपली कोणती सेवा होते, भगवंतांना दंडवत प्रणाम करून
आपण अपराध किंवा क्षमा याचना केली पाहिजे, जे जे अपराध आपल्याकडून घडलेले आहेत. आणि सगळं करते वेळी ध्यानपूर्वक चित्त स्थिर ठेवून करणं आवश्यक आहे. चित्त स्थिर ठेवून. चित्त जर आपलं नसेल, फक्त शरीर कार्य असेल, तर मग ते मशिनरी होते. जसं मी एक उदाहरण दिलेलं मागच्या वेळी पण, एक व्यक्ती एक रोबोट तयार करतो आणि तो रोबोट तयार करून कशासाठी त्याचा उपयोग करतो, ते जे पार्टनरशिप असते बिझनेसमध्ये, ते पार्टनरशिपमध्ये दोघांचे 50-50% पार्टनरशिप किंवा शेअर्स असतात. तर त्याची काय इच्छा असते की त्या पार्टनरला मारावं आणि मी 100% मालक तयार व्हावं आणि संपूर्ण कंपनी माझ्या नावावर करून घ्यावी, त्याची इच्छा. मग तो रोबोट आणतो, रोबोटमध्ये पूर्ण सेटिंग लावतो. ऑफिसमधून तो गेल्यानंतर जोही नेक्स्ट तो त्याचा पार्टनर येईल, दरवाजा उघडेल, उघडल्यानंतर त्याला गोळी घालून मारायचं. सगळी सेटिंग होते पूर्ण आणि सेटिंग वगैरे करून व्यवस्थित सगळं सेटअप होते. सेटअप झाल्यानंतर तो जेव्हा गाडीत बसायला जातो, त्या लक्षात येतं, अरे कार गाडीची चावी तर मी आताच टेबलवर विसरून आलोय. आणि जेव्हा तो दरवाजा उघडतो, पहिला गोळी त्यालाच लागते. आता जर त्या ठिकाणी कोणी व्यक्ती असला असता, त्याला कळालं असतं, अरे हा तर माझा मालक आहे, यांनीच मला सुपारी दिलेला आहे मारायसाठी, मी ह्याला कशाला मारू. कारण मशिनरी असल्यामुळे त्या मशीनला काय देणं घेणं नाही. जसा दरवाजा उघडला त्याने शूट केलं, मेला तो. तसंच आपलं चित्त स्थिर नसेल तर मग आपण मशिनरी सारखं होतंय. तो मालक आहे किंवा कोण आहे, आपल्याला भगवंत आहेत, स्वामी आहेत, काय नाही. मशिनरी करायचं मग करायचं बस. दररोज घंटी हलवायला सांगितलं, घंटी वाजून बस 4 वेळा फिरवलं, बस संपलं. चित्त म्हणून आचार्य सांगितलं, प्रत्येक तंत्र मंत्र आणि एक एक उपचार जेव्हा आम्ही अर्पण करतो, धूप, तर धूप अर्पण करते वेळी भगवंतांना 7 वेळा आपलं ते चिंतन मध्ये असणं की साक्षात भगवंत आहेत. आपण एष धूप ह कृष्ण अर्पण, आपण हे भगवंतांना आपण अर्पण करत आहोत. एष धूप ह श्री राधिका, राधिकेला अर्पण करत आहोत. तसा दीप, प्रत्येकाचे एक एक मूल मंत्र आहेत. गायत्री झाल्यानंतर गुरु आपल्याला प्रत्येकाचे एक 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 मूल मंत्र आपल्याला देतात. गुरु गायत्री, गौर गायत्री, गोपाल गायत्री, ह्या सगळ्या गायत्रीचे प्रकार आहेत वेगळे वेगळे. तर त्याच्यासोबत आपल्याला एक एक मूल मंत्र दिला जातो. तो मूल मंत्र उच्चारण करून भगवंतांची आरती केली जाते, भगवंतांना भोग दाखवला जातो. भगवंतांना आरतीनंतर जेव्हा भगवंतांची सेवा, प्रत्येक वेळी जेव्हाही भगवंतांना भोग, आरती, कीर्तन, हे भगवंतांचे मूल मंत्र जे आहेत त्याचा उपयोग केला जातो. म्हणून चित्त स्थिर ठेवून सेवा करणं आवश्यक आहे. आणि त्यावेळी प्रभुपाद तर म्हटलंय की आपलं चित्त स्थिर असतं, कधी नसतं, कधी आपण विचलित होतो. म्हणून कीर्तन, जेव्हाही पूजा होते तेव्हा कीर्तन आवश्यक आहे. मग ते कोणी म्हणणारे असतील किंवा मग आपण कीर्तन लावू शकतो मोबाईल किंवा स्पीकरवर. का? कारण जे अपराध किंवा जे न जाणते वेळी, अप्रत्यक्ष वेळी जे अपराध होतात, मग ते कीर्तन चालू असल्यामुळे ते अपराध नलिफाय होतात, नष्ट होतात. म्हणून पंचरात्री विधीमध्ये फक्त नियम आणि मंत्राद्वारे पूजा होते. पण भागवत विधीमध्ये मंत्रोच्चारण पण आहे आणि मंत्रोच्चारणासोबत कीर्तन सुद्धा आहे. आणि म्हणून बघा, आपण जेव्हाही कीर्तन आरती असते, कोणतीही आरती असो, मंगल आरती असो, बालभोग आरती असो, राजभोग आरती असो, जरी कोणी म्हणणारे भक्त नसतील तर मग प्रभुपादांचं कॅसेट किंवा प्रभुपादांची धून आपण चालू करतो मशीन. का? कारण कळत न कळत झालेले जे अपराध, त्या अपराधामध्ये आपल्याला अपराध पूर्ण सेवा होऊ नये यासाठी कीर्तन. आणि त्याला म्हटलेलं आहे भागवत विधी. एक आहे पंचरात्रिक विधी आणि एक आहे भागवत विधी. भागवत विधीमध्ये आपण कीर्तन, श्रवण, याला आपण स्ट्रॉंग, आपला तो एक पाठपुरावा ज्याला म्हणतो, साधना. काही काही मंदिरामध्ये असे नियम आहेत विदेशामध्ये, 16 माळा जप झाल्याशिवाय तो व्यक्ती ऑल्टरमध्ये जाऊ शकत नाही. He has to chant 16 rounds before dressing. ज्या ज्या ठिकाणी आपले भक्ती, एक महाराज आहे, त्यांचं मला नाव आठवण येत नाही, ते वृंदावनचे अध्यक्ष पण होते. तर त्यांचा नियम आहे, जर मंदिरात सेवा करायची असेल, आरती गायची असेल, भागवतम द्यायचं असेल, 16 माळा कंप्लीट झाल्याशिवाय नो सेवा, नो कीर्तन, नो लेक्चर.
कारण का ती स्थिती, जी मानसिक स्थिती तयार करायची आहे ती त्या जप द्वारे केली जाते म्हणून. आणि त्याच पद्धतीनं आपण जर आपली साधना, श्रवण साधन, श्रवण कीर्तन हे जे सिंचन आहे ते विग्रह सेवेमध्ये आपल्याला भगवंतांची भगवत्ता अनुभव करून देऊ शकते. जो जितकी साधना व्यवस्थित करतो त्याची सेवा व्यवस्थित होते. जो साधनाच करत नाही व्यवस्थित, तो बघा सेवा कशी धावपळ, जबरदस्ती, सांगितलंय म्हणून कधी लवकर संपेल याची वाट बघत असतो. त्याला काहीच देणं घेणं नाही. तिथं भगवंत आहेत हे काय, पटकन मूर्ती आवरलं, पटकन सांगितलं म्हणून करून. पण ज्याची साधना चांगली करतो, स्ट्रॉंग, तो व्यक्तीची भावना ती बदलते. अरे साक्षात कृष्ण आहेत, हे दामोदर आहेत, त्यांना पिन लागणार नाही, गौरनीता आहेत, त्यांना पिन लागणार नाही, याची काळजी तो घेत असतो प्रत्येक वेळी. कारण त्याचं हृदय भगवंतांची साधना केल्यामुळे त्याचं हृदय शुद्धीकरण होऊ लागलेलं आणि भगवंतांप्रती त्याचं स्वाभाविक आकर्षण किंवा प्रेम वाढलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर आपण सेवा केली तर निश्चित ते भगवंत आपल्यासोबत आदान प्रदान करू शकतात. मग ते घरचे असो किंवा मंदिरातील असो. मूर्ती नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन, ते साक्षात नंद महाराजांचे पुत्र आपल्या घरी, आपल्या मंदिरामध्ये ते उपस्थित होतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री निताई गौर हरि भगवान की जय. जगन्नाथ मिश्र उत्सव की जय. निताई गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.